आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद आणि औरंगाबादच राहणार। निवडणूक आयोगाचे आदेश 2026 ला जनगणना होईपर्यंत हेच नाव कायम राहील। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये थंडीचा कडाका, थंडीचा मुक्काम 1 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान कमी होणार, हवामान तज्ज्ञांचा इशारा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 150 ते 400 रुपयांचा दर, लागवडीचा देखील खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पुन्हा सुरू आणि प्रशासन आणि पोलिसांच्या विनंतीनंतर शेतकरी संघटनांकडून कांदा लिलाव पूर्ववत। कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शनामध्ये गोलू नावाचा रेडा आकर्षणाचं केंद्र। गोलूचं वजन 1.5 टन तर किंमत तब्बल 12 कोटी। गोलूला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमधील इंद्रायणीमध्ये सातत्यानं प्रदूषण, केमिकलयुक्त पाण्यासोबतच चाकण, मोई आणि निघोसेमधील गावांच्या नाल्यातील सांडपाणी नदीमध्ये सोडल्यामुळे प्रदूषण। अमरावती जिल्ह्यातील 776 गावांना पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता। संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 21 कोटी 18 लाखांचा आराखडा तयार। नांदेडमध्ये ज्वारी पिकावर पान अळीचा प्रादुर्भाव तर ढगाळ वातावरणामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये दूध अनुदानासाठी जनावरांच्या नोंदणीचं रजिस्ट्रेशन काम सुरू। पशुवैद्यांकडून शेतकऱ्यांना माहिती देत टॅगिंग आणि रजिस्ट्रेशनचं काम।